परभणी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे। खरं तर गोदावरी नदीला परिस्थिती कुठेतरी नियंत्रणात आल्यानंतर कालपासून पाऊस होत असताना पुन्हा परभणीकरांचं खरं तर चिंता वाढलेली आपण या ठिकाणी पाहतोय। गंगाखेड विधानसभा अंतर्गत येणाऱ्या पालम, पूर्णा आणि इतर भागामध्ये स्वतः गंगाखेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रात्रीपासून पाऊस होत आहे। खरं तर अनेक पिकांचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे आणि एकूण परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊया। आमदार रत्नाकर कुठे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत, कशी परिस्थिती आहे? परिस्थिती इतकी भयानक आहे आणि खूप वाईट परिस्थिती आहे। आज जर बघितलं तुम्ही, आता इथं आपण जिथं उभे आहोत, इथनं कमीत कमी 700 ते 800 मीटरपर्यंत आता जे नदी आहे, नदीचं पात्र तिथे आहे आणि तिथून 700-800 मीटर म्हणजे जवळजवळ इथं 700-800 मीटर होतं, इकडे गेलं जवळजवळ 1-1.5 किलोमीटरपर्यंत 1-1.5 किलोमीटरपर्यंत कंटिन्यू पाणी आहे। तिथं आता हा समोर बघतोय आपण ऊस उभा आहे। आता हे जे आहे हे नदी पात्र नाही, हे नदी पात्र नाही, नदी पात्र 500-700 मीटरवर पुढे आहे। हे नदी पात्र नाही आहे, फक्त बॅक वॉटर आहे आणि हे इकडचा एक नालावर आहे। हे नाल्याचं पाणी नदी घेत नाही, नदी घेत नाही। ते सगळं असं पूर्ण मध्ये झालं, जवळजवळ नदी पात्रापासून 1-2 किलोमीटरपर्यंत पाणी गेलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये जवळजवळ आपण जर बघितलं, ऊसाचं पीक हे 16-17 फुटाचं असतं आता। हो, ते 16-17 फूट ऊसाचं पीक आता बुजलेलं आहे पाण्यामध्ये। आता जवळजवळ पाणी बरंचसं कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जरा थोडा ऊस उघडा दिसतोय आपल्याला। काही पिकं तर तिकडे पलीकडे गेलं, पुढे गेलं तर तुम्हाला पिकं ऊस पण उभा म्हणजे उघडा दिसत। ही परिस्थिती आहे। सकाळी जवळजवळ आम्ही 6 वाजल्यापासून 6-6:30 वाजल्यापासून मी आणि आमचे SDM डेप्युटी कलेक्टर आम्ही सोबत फिरतोय। आम्ही तहसीलदारला घेऊन येतोय आणि त्यांना इन्स्ट्रक्शन दिले, म्हणजे तहसीलदार आणि SDMला सांगितलं की आपल्यासोबत कुठलाही तुमचा तलाठी नको, ग्रामसेवक नको, कोणी नको, आपण फक्त तिघत जाऊ, कारण लोकांना त्यांना पंचनामे करण्यासाठी काही करण्यासाठी त्यांना मोकळं सोडून द्या। त्यांना त्या स्टाफला आम्ही मोकळं सोडून दिले आणि आम्ही जवळजवळ हे सगळं बघत जातोय। तर आम्हाला आता मला लागलीच आमचा गीतारा म्हणून इथे माझे कार्यक्रम संचालक आहे, त्याचा फोन आला की सोडाव्याला इथं शेतामध्ये एक टेलर म्हणून आमचे कार्यकर्ते ते शेतामध्ये अडकले आणि मग मी तहसीलदारला फोन केला। तहसीलदारला फोन केल्याच्या नंतर मग ते आता मी जातो म्हणून सांगितलं, त्यांना पाठवलं, तहसीलदारला इकडे पाठवलं आणि मेन टाईम आम्ही पूर्ण्याच्या नगरपालिकेला सांगितलं तिथल्या बोट अरेंज करून द्या, मग ती बोट अरेंज करून दिल्या। 1 तासामध्ये त्या बोट अरेंज झाल्या आणि त्या माणसाला रेस्क्यू करून केलं आणि जवळ त्या बोटीला बांधून 1-2 म्हशी पण आम्ही बांधून बाहेर आणल्या, त्यांचा पण जीव वाचवता यशस्वी झालो आहे। रात्रीपासून सतत सुरू आहे पाऊस, किती मोठा नुकसान आहे तुमच्या मतदारसंघामध्ये? पिकांची स्थिती कशी आहे? माझ्या मतदारसंघामध्ये काही वाचलेलं नाही। माझं सोयाबीन 100% गेलेलं आहे, कापूस 100% गेलेला आहे, तूर 100% गेलेली आहे आणि ऊसाचं पीक बी कमीत कमी 25 ते 30% ऊसाचं पीक पण गेलेलं आहे। ही परिस्थिती माझ्या 3 तालुक्याची आहे, म्हणजे पालम, गंगाखेड आणि पूर्णा ही 3 तालुक्याची भयानक पाऊस आहे। सगळ्यात जास्त पाऊस इथं असेल। त्याच्यानंतर आमचं शेख राजूरला एक कुटुंब फसलं होतं, मग तिथं तेही आम्ही नगरपालिका गंगाखेड म्हणून आम्ही गेलो, ते पुढे जाता येत नाही आम्हाला, म्हणजे आता ते कुटुंब फसलेलं आहे कुटुंब आणखी तसंच बाहेर आहे। जवळजवळ आम्ही जी पाण्याची वाट बघतोय, आम्ही तिथं बोट घेऊन एका म्हणजे केरवाडीच्या तिथं नदी आहे, त्या नदीच्या तिथं ठेवलेलं आहे। जसं पाणी उतरेल तसं त्या कुटुंबाला आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करणार, वाचवू आम्ही निश्चित। आणि गरज पडली, जर पाणी कमीच नाही झालं, गरज पडली तर आम्ही मंत्रालयामध्ये बोललेलो, आम्ही हेलिकॉप्टरनं त्यांना आम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करू आणि करू आम्ही। सतत पाऊस सुरू आहे, उपजिल्हाधिकारी जीवराज दापकर आपल्यासोबत आहे। सर, काय परिस्थिती आहे एकूणच या विधानसभा क्षेत्राची? काही अजून गाव संपर्काच्या बाहेर आहेत का? काल सायंकाळी 5 वाजल्यापासून जो पाऊस सुरू झालेला आहे, गंगाखेड, पालम आणि पूर्णा या 3ही तालुक्यामध्ये जवळपास 16 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। जवळपास 153 मिलीमीटरपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे। त्यामुळे जवळपास 12 गावांचा संपर्क तुटलेला आहे। यामध्ये जोडावा येथील 1 व्यक्ती आणि शेख राजूर तालुका पालम येथील 2 व्यक्तींना आम्ही रेस्क्यू केलेला आहे। बरेचसे जनावरं सुद्धा मयत झालेले आहेत आणि जवळपास 12 गावांचा सध्या संपर्क तुटलेला आहे। आजही सायंकाळीपर्यंत अतिवृष्टीचा इशारा आहे। आम्ही प्रशासन म्हणून लोकप्रतिनिधींसोबत सर्व ठिकाणी सतर्क आहोत। साहेब, ओला दुष्काळ जाहीर करा ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे, मात्र सरकारची एक स्पष्ट भूमिका नाही एकूणच याच्यावर। आता तुम्ही मतदारसंघात फिरताय, खरंच स्थिती गरज आहे का ओला दुष्काळ जाहीर करण्याची? स्थिती मतदारसंघात फिरत असताना ओला दुष्काळ जाहीर करावाच लागेल आणि तो ओला दुष्काळ जाहीर सरकार करणार नाही। आम्ही सरकारमध्ये असलो तरी आम्ही संघर्ष करू। देवेंद्र फडणवीस म्हणतात ओला दुष्काळ काही स्पेसिफिक हे नाही, नॉर्म्स आम्ही जेवढे आहेत तेवढे पूर्ण करणार, मात्र ओला दुष्काळ तसं काही नाही म्हणून। ही परिस्थिती आणखीन आता कलेक्टर असतील,
तिथलं जे काय सरकारच्या वतीनं जे मेसेज द्यायला पाहिजे होता तो मेसेज आता देतील ते. त्यांना ते मग कळेल किंवा खरंच परिस्थिती ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती आहे. कमीत कमी मराठवाडा तरी आम्हाला ओला दुष्काळ जाहीर करावा. महाराष्ट्र जरी पूर्ण नाही केला तरी ओला दुष्काळ मराठवाडा केलाच पाहिजे आणि ते जर नसेल करत सरकार तर आम्ही संघर्ष करू. तर आमदार रत्नाकर गुट्टे होते. खरं तर सत्तेसोबत असतानाही संघर्ष करावा लागणार, ओला दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज आहे असं त्यांनी विधान केलं आहे. मोठ्या प्रमाणावर गंगाखेड विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणारा पूर्णा, पालम आणि गंगाखेडमध्ये रात्रीपासून सतत जोरदार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे. अनेक महसूल मंडळात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस आहे. आमदार रत्नाकर गुट्टे हे अधिकाऱ्यांसोबत सध्या फील्डवरती आहेत, आपण या ठिकाणी पाहतोय. आणि एकूणच परिस्थितीवर सध्या तर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. मात्र सततचा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं कुठंतरी परभणी जिल्ह्याच्या वासियांच्या खरं तर चिंता वाढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, चुडावा, पूर्णा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.